असं आहे की आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज विक्रमी 9वा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. माननीय आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने पडलेले ठोस पाऊल असंच म्हणावं लागेल या अर्थसंकल्पातून. आणि त्यामुळे अर्थसंकल्पाचं आम्ही स्वागत करतो. एकतर जागतिक अर्थव्यवस्था एकीकडे अस्थिर असताना भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये सातत्य, स्थिरता आणि गतिमानता कायम ठेवण्याचे काम मोदी सरकारचे यशस्वी प्रयत्न आतापर्यंत सफल झालेले आहेत. आणि याच अर्थसंकल्पातून कुठलीही दुविधा मनस्थिती न ठेवता ठोस कृतीवर अर्थमंत्र्यांनी जोर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. सबका साथ सबका विकास हा जो मूलमंत्र घेऊन मोदी सरकारने आपली वाटचाल केली होती, त्या अर्थसंकल्पाचं खऱ्या अर्थाने आपण आजचे जे काही निर्णय झालेले आहेत ते सर्वसमावेशक आहेत. समाजातल्या सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी नेहमीच केलेला आहे. आजचाही त्या दृष्टिकोनातून आजचे निर्णय जे आहेत त्या दिशेने पुढे चाललेले आहेत. हा अर्थसंकल्प युवा शक्तीला आणि नारी शक्तीला बळ देणारा असा अर्थसंकल्प आपल्याला म्हणावा लागेल. आम आदमी आणि शेतकऱ्यांवर या अर्थसंकल्पात जोर देण्यात आलेला आहे. शेती क्षेत्र आणि संलग्न उद्योगांना तसेच पशुचिकित्सेची सुविधा वाढवण्यासाठी बळ देण्यात आलेलं आहे. शेती आणि प्रशासन क्षेत्रात AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला वापर करून या दोन्ही क्षेत्रांची क्षमता अधिक वाढवण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात झालेला आहे. लखपती दीदीच्या योजनेवर त्याची यशोगाथा जी आपण नुकतीच पाहिलेली आहे. शिक्कामोर्तब करतानाच महिलांना अधिक बळ देण्याचं कामही या अर्थसंकल्पातून निश्चित आपल्याला अधोरेखित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र, औषधी निर्माण क्षेत्र आणि सेमीकंडक्टरचे उत्पादन अशा अनेक क्षेत्रात भारताची जागतिक हिस्सेदारी वाढवण्याच्या दिशेने या अर्थसंकल्पात भरीव पावले उचलण्यात आलेली आहेत. भांडवली खर्चावर जोर दिल्याने अर्थव्यवस्था आणि रोजगार निर्मिती दोघांनाही गती मिळणार आहे. सध्या देशात अनेक हायस्पीड रेल कॉरिडॉर, ज्याला आपण बुलेट ट्रेन म्हणू शकतो, अशा मार्गाचा अभ्यास सुरू होता. त्यापैकी 7 मार्गांना, ज्यामध्ये मुंबई पुणे, पुणे हैदराबाद या महाराष्ट्रातील 2 प्रकल्पांचा समावेश झालेला आहे. त्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. आणि या प्रकल्पाचे काम सुरू होण्याचा मार्ग आता या निमित्ताने खुला झालेला आहे. भारताला मेडिकल हब बनवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा अर्थमंत्र्यांनी जॉईंट व्हेंचरच्या माध्यमातून सुद्धा एक नवीन मार्ग आता खुला केलेला आहे. आणि त्याचबरोबर कॅन्सर आणि शुगर, डायबिटीज ज्याला म्हणू, यासारख्या आजारावरील सुद्धा औषधं आता आगामी काळामध्ये स्वस्त होणार आहेत. सामान्य रुग्णालयसुद्धा अधिक आपण त्याला उन्नत करून अधिक एमर्जन्सी वॉर्ड बनवण्याचा निर्णयसुद्धा केंद्र सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे. आपण पाहाल या बजेटमध्ये एक तर युवा शक्तीला खूप मोठी प्रमाणात ताकद देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आपण पाहाल की फार्मास्युटिकल सेक्टरलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर ताकद देण्यात आलेली आहे. ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट म्हणजे पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करत असताना त्याला वापरण्यात येणारं जे आपलं इक्विपमेंट आहे ते सुद्धा अत्याधुनिक आणि मॉडर्न इक्विपमेंट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. महात्मा गांधीजींच्या तत्वावर खादीला जास्ती आपल्याला प्रोत्साहन देण्या दृष्टिकोनातून याच्यामध्ये महात्मा गांधी स्वराज योजना ही सुद्धा आणण्यात आलेली आहे. आणि हाय क्वालिटी स्पोर्ट्स गुड्स जे आहेत त्यालासुद्धा प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाकण्यात आलेली आहेत. SMEच्या ग्रोथवर सुद्धा आपण पाहाल की निश्चित पावलं टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे त्याचबरोबर फ्रेट कॉरिडॉर्स आणि वॉटरवेजसुद्धा म्हणजे 20 नवीन ठिकाणी वॉटरवेज सुरू करण्याच्या दृष्टिकोनात निर्णय घेतलेला आहे. आणि आपण पाहाल की टायर 2 आणि टायर 3 सिटीज ज्या आहेत, म्हणजे आता नुकतेच महाराष्ट्रातील नगरपालिका महापालिकेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या, लहान शहराची जी काही पायाभूत सुविधा निर्माण करणं अपेक्षित होतं त्याही शहरांना शक्ती देण्याचं काम या अर्थसंकल्पात करण्यात आलेलं आहे.
म्युन्सिपल बॉन्ड्स हा नवीन या ठिकाणी एक नवीन मार्ग खोलण्यात आलेला आहे आणि याचा फायदा जे मध्यम आणि छोटे जे शहरं आहेत त्यांना निश्चित होणार आहे. त्यामुळे मेडिकल हब्सची निर्मिती, टायर 2 आणि टायर 3 सिटीजला मजबूतीकरण करणं, NRIंच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये हाईक जवळपास 24% करण्याच्या बाबतीमध्ये त्यांना इक्विटीचा सहभाग करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. टुरिझमला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून टुरिझमशी संबंधित टुरिस्ट गाईड्स जे आहेत त्या टुरिस्ट गाईडला सुद्धा ट्रेनिंग देण्याच्या संदर्भामध्ये काही मदत करण्याचे निर्णय घेण्यात आला आहे. आणि जे हाय व्हॅल्यू क्रॉप्स आहेत ज्याला अधिक पैसा मिळू शकतो अशा पिकांना, उदाहरण आपण कोकोनट पाहू, नारळ, आल्मंड्स, काजू, कोको, सँडलवूड अशासारख्या ज्या पिकं आहेत की ज्यातून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळू शकतं, देशातल्या काही भागात अर्थात आहे, तर अशा साठी सुद्धा त्यांनी हाय व्हॅल्यू क्रॉप्सला मदत करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि फेमाचा सुद्धा कायदा हा नव्याने रिव्ह्यू करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर टॅक्स रिफॉर्म्सच्या बाबतीमध्ये टॅक्स जो कायदा आहे, इन्कम टॅक्स कायदा, त्या इन्कम टॅक्स कायद्याला सुद्धा अधिक सिम्प्लिफाय करून लोकांना टॅक्सेशनच्या दृष्टीने काय रिलीफ देता येईल हा सुद्धा महत्त्वपूर्ण त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. कॅन्सरसारख्या ड्रग्ससुद्धा 17 ड्रग्स अशा आहेत कॅन्सरवर ट्रीटमेंट देण्याची औषधं, तिला स्वस्त करण्यात आलेलं आहे. डेटा सेंटर आणि क्लाउड सोर्सेस या ज्या काही माहिती व तंत्रज्ञानासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला 2047 पण टॅक्स फ्री करण्यात आलं. डेटा सेंटर्स जे नवीन निर्माण होतील तर देशामध्ये 2047 पण पूर्णपणे डेटा सेंटर्सला आणि क्लाउड सेंटर्सला करमुक्त करण्यात आलेलं आहे. हां हां असं मी असं आहे की अजूनही मी पूर्णपणे अर्थसंकल्प पाहिलेला नाही आहे. जे फायनान्स मिनिस्टरनी आपल्या भाषणामध्ये ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे तर सारांश मी आपल्यासमोर निश्चित देण्याचा प्रयत्न केलेला आहे. रेल्वेचे बजेट त्याच्यामध्ये अंतर्भूतच आहे या मेन बजेटमध्ये, त्यामुळे नेमकं काय काय निर्णय घेतले ते पाहावं लागणार आहे. सर, एक काँग्रेसकडून हे क्लेम येत आहे, खास करून राहुल गांधी यांनी ट्विट करून सांगितलंय युथला जॉब्स नाही आहेत, फार्मर्ससाठी स्पेसिफिक काय नाही आहेत आणि ग्लोबल शॉपमध्ये इंडिया सर्वाईव्ह पण प्रॉपरली होत नाही. असं आहे, हे पॉलिटिकल स्टेटमेंट आहे आणि मला वाटतं की या सगळ्या गोष्टीचे इम्प्लिकेशन जर पाहिले, आता विशेषतः साऊथमध्ये किंवा आता कोकोनट, विशेषतः नारळाच्या बागा या विशेषतः सदर्न रिजनमध्ये गोव्यापासून ते केरळापासून तामिळनाडूपर्यंत नारळाचा ग्रोथ, मला असं यातून शेतकऱ्याचा फायदा होणार नाही का? आल्मंड्सची पिकं आहेत म्हणजे जी हाय व्हॅल्यू क्रॉप्स आहेत त्यातून शेतकऱ्यांना फायदा होणार नाही का? आता IT इंडस्ट्रीला एवढी मोठी करमुक्ती 2047 दिल्यानंतर ग्रोथ IT मध्ये होणारच आहे आणि IT क्षेत्रात जॉब्स म्हणजे पूर्ण देशात उपलब्ध होणार, कारण रॉ मटेरियलची गरज नाही आहे. IT क्षेत्र असं आहे की ज्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक आल्यामुळे आता 21 वर्ष टॅक्स फ्री केल्यानंतर स्वाभाविक आहे की डेटा सेंटर्स आणि क्लाउड सेंटर्समध्ये निश्चित नवीन गुंतवणूक येणार आहे आणि नवीन गुंतवणूक आल्यानंतर रोजगाराची संधी एक त्यातून उपलब्ध होणार आहे. हॉस्पिटल सर्व्हिसेस या देशामध्ये अधिक वाढून जॉईंट व्हेंचर परमिट केलेलं आहे. नुसतं म्हणजे सरकारच नव्हे तर सरकारवर खाजगी पार्टिसिपेशनला परवानगी देण्यात आलेली आहे. तर मोठे फार मोठा निर्णय आहे. त्याच्यामुळे तुम्ही उल्लेख केला बोलताना मागच्या वर्षी 12 लाखापर्यंत करमुक्ती देण्यात आलेली होती, असं बोललं जाते की तेव्हा निवडणुका होत्या, असा आरोप आहे की निवडणुका होत्या म्हणून डोळ्यासमोर ठेवलं. आता मात्र त्याचा आकडा वाढवला जाईल अशी अपेक्षा. दरवर्षी मला सांगा, दरवर्षी असे निर्णय घेणं अपेक्षित नाही ना. असं आहे की कधी ह्या सगळ्या गोष्टीचा आर्थिक इम्प्लिकेशन सरकारवर आहेच ना. त्यामुळे दरवर्षी सर्व मागच्या वर्षी झालं पण यावर्षी होईल असं अपेक्षा करायची काही गरज नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.